खासदार श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकर केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता अशी सूत्रांची माहिती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीला जाणार। येत्या 2 दिवसांमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाचा होणार विस्तार। विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी आज निवडणूक। सचिन आहेर यांच्या विजयाची औपचारिकता बाकी। महायुतीकडून सचिन आहेर तर महाविकास आघाडीकडून अभ्यंकर हे रिंगणात। तळागाळातील कार्यकर्त्याला शिंदेंकडून संधी। मला संधी दिल्याबद्दल एकनाथ शिंदे यांचे आभार। माझ्या कामातून सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार, सचिन आहेर यांची ही प्रतिक्रिया। शिवसेना कार्यकर्त्यांच्या बळावरती आगेकूच करते, अशा जाण्याचे धक्के आम्हाला बसत नाही। शिवसेना आता शॉकप्रूफ झाली आहे। सचिन आहेर यांच्या शिंदेंच्या शिवसेनेत जाण्यावर संजय राऊत यांची ही प्रतिक्रिया। सचिन आहेर यांच्या बंडखोरी मागे सरनाईक यांची मध्यस्थी। सूत्रांची माहिती, सचिन आहेर यांचं मन वळवण्यात सरनाईक यांची मध्यस्थी। खासदार फुटीनंतर सचिन आहेर यांचं मन वळवण्यात शिंदेसेनेला यश। अहिर हे शरद पवार यांना बेसावत ठेवून शिवसेनेमध्ये आले होते। अहिर यांनी शरद पवारांना देखील पुढील करिअरसाठी सोडलं होतं। सचिन आहेर यांचा राजकीय प्रवास कलंकित। संजय राऊत यांची सचिन आहेर यांच्यावर टीका। सचिन आहेर यांनी ठाकरेंची साथ सोडल्यानंतर डॅमेज कंट्रोलसाठी ठाकरे सेनेचे प्रयत्न सुरू। वरळीमधील पदाधिकाऱ्यांची वरळीमध्ये पार पडली बैठक, तर बेस्ट कामगार सेनेचा उद्या मेळावा देखील होणार। बेईमान आदमी भी चाहता है कि उसके साथ के आदमी ईमानदार रहे, यही ईमानदारी की ताकत है। सचिन आहेर यांनी शिवसेनेतून अर्ज भरला, त्यानंतर राऊतांचं ट्विट। सचिन आहेर यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला। सचिन आहेर यांना Y+ सुरक्षा देण्यात येणार अशी देखील माहिती। श्रीकांत शिंदेंची डॉक्टरकी संशयास्पद होती। करिअर म्हणत ठाकरेंनी श्रीकांत शिंदेंना खासदार केलं। सगळे लाभार्थी ठाकरेंना सोडून चाललेत। संजय राऊतांची श्रीकांत शिंदे यांच्यावरती टीका। भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी फडणवीसांची घेतली भेट। रवींद्र चव्हाण यांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद। प्रदेश अध्यक्षपदावर 1 वर्ष पूर्ण झालं, यानिमित्त पत्रकार परिषदेचं आयोजन। ऑपरेशन तुतारी म्हणजे बोलाचेच भात आणि बोलाचेच कढी। ऑपरेशन तुतारीच्या चर्चांवर खासदार बजरंग सोनवणेंचं वक्तव्य। पवारांच्या राष्ट्रवादीचे 8ही खासदार एकसंघ असून कोणीही फुटणार नाही, सोनवणे यांची ही प्रतिक्रिया समोर। रोहित पवार आज मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणार। शेतकरी कर्जमाफी संदर्भात आणि MPSC विद्यार्थ्यांसंदर्भात आज फडणवीसांची भेट। शेतकऱ्यांची विनाट सरसकट कर्जमाफी करावी, रोहित पवार यांची ही मागणी। सरकारने कर्जमाफीबाबत ठेवलेल्या अटी शर्तींमुळे आता 70% शेतकऱ्यांवरती अन्याय होतोय। मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या भावना समजून घेतील अशी अपेक्षा। मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर रोहित पवार यांची ही प्रतिक्रिया। नागपूर शहर काँग्रेसकडून पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची भेट। काँग्रेसच्या शिष्टमंडळाकडून विश्वास नांगरे पाटील यांना संविधानाची प्रत भेट। नांगरे पाटलांनी एका कार्यक्रमामध्ये RSSचं कौतुक केल्यानं टीका झाली। खासदार ओमराजे निंबाळकर आणि कार्यकर्त्यांमधील ऑडिओ क्लिप व्हायरल। मला लाईनमन म्हणून देखील हिणवू नका। ऑडिओ क्लिपमध्ये ओमराजेंचा संवाद। DP बसवण्यासाठी सत्तेत गेला का कार्यकर्त्यांचा ओमराजेंना सवाल। MPSC मार्फत होणारी भरती प्रक्रिया जलद आणि पारदर्शक करण्यासाठी उपाययोजना, तर संगणक आधारित CBT परीक्षा पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय। मंत्री आशिष शेलार यांची विधान परिषदेमध्ये ही माहिती समोर। लोहगडावरील केतन अग्रवाल हत्या प्रकरणी केतनच्या वडिलांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतली भेट। सर्वतोपरी मदत करण्याचं शिंदेंचं केतनच्या वडिलांना आश्वासन। केतन आणि सिया यांच्या कौटुंबिक कार्यक्रमाचे व्हिडिओ देखील व्हायरल झाले। 7 मे रोजी झालेल्या कौटुंबिक कार्यक्रमातील व्हिडिओ समोर आणि या कार्यक्रमामध्ये केतन, त्याचे आईवडील, होणारे सासू सासरे आणि संपूर्ण कुटुंब आनंदामध्ये नाचतानाचे दृश्य। रितू शर्मांकडून व्हिडिओ पोस्ट। केतन अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये आता आरोपी चेतन चौधरीचं रिक्रिएशन देखील पूर्ण। लोहगडावरती चेतन चौधरीचं रिक्रिएशन पूर्ण करण्यात आलं। व्यावसायिक LPG सिलेंडरच्या किमतीमध्ये घट झाली। घरगुती सिलेंडरचे दर कायम, तर 19 किलोच्या व्यावसायिक LPG सिलेंडरच्या दरात 183 रुपयांची कपात झाली। घरगुती ग्राहकांसाठी वापरल्या जाणाऱ्या 14.2 किलोच्या LPG सिलेंडरच्या किमतीमध्ये कुठलाच बदल करण्यात आलेला नाही। नायरा एनर्जीजकडून सर्वसामान्यांना दिलासा मिळाला। पेट्रोलच्या दरामध्ये प्रति लिटर 5 रुपये कपात करण्याचा निर्णय, तर डिझेलच्या दरामध्ये प्रति लिटर 3 रुपये कपात करण्याची घोषणा। चेंबूरमधील दुर्घटनेची पालिका शिक्षण समिती अध्यक्षांकडून गंभीरपणे दखल, तर मुंबई पालिका शाळांभोवतीच्या झाडांचं सर्वेक्षण करणार। काल चेंबूरमध्ये झाड कोसळलं, एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला। चेंबूरमधील दुर्घटनेची मुख्यमंत्री फडणवीसांनी माहिती घेतली। महापालिका आयुक्त आणि महापौरांनी फडणवीसांना घटनेची माहिती दिली। चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश। मुंबईमध्ये गेल्या 3 वर्षात झाडं कोसळण्याच्या घटनांमध्ये 13 मृत्यू झाले, 125 जण जखमी झाले। अशा दुर्घटना टाळण्याबाबत पालिका उदासीन असल्याचं देखील समोर। यंदा 17,197 धोकादायक झाडांची छाटणी केली नाही अशी देखील माहिती।
देशासह राज्यामध्ये जुलैमध्ये पाऊस सरासरीपेक्षा कमीच असणार. भारतीय हवामान खात्याचा हा अंदाज. जूनमध्ये देशात सरासरीपेक्षा 39.8% तर राज्यामध्ये 50% कमी पावसाची नोंद. मुंबई ठाण्यासह कोकणाला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट. अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर आणि गडचिरोली या ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा. कोल्हापूर, सातारा घाट परिसरामध्ये ऑरेंज अलर्ट देखील जारी. पुण्यातून कोल्हापूर, सांगली, सातारा या ठिकाणी आज पावसाचा येलो अलर्ट. तर मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना देखील पावसाचा अलर्ट. राज्यातील काही जिल्हे अद्यापही पावसाच्या प्रतीक्षेतच. मुसळधार पावसामुळे मुंबईमध्ये पवई तलाव ओव्हरफ्लो. 545 कोटी लिटर क्षमता असलेला पवई तलाव हा ओव्हरफ्लो. मुंबई उपनगरातील कांदिवली, बोरिवलीसह अंधेरी परिसरामध्ये जोरदार पाऊस. काही ठिकाणी सखल भागामध्ये पाणीही साचलं. पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा. अंधेरी, जोगेश्वरी यासह गोरेगावमध्ये मुसळधार पावसाची हजेरी. पाणी साचल्यानं अंधेरी सबवे काही काळासाठी बंद. मुंबई उपनगरातील अनेक भागामध्ये मुसळधार पाऊस कोसळला. मुंबईमध्ये आता मुसळधार पावसाची हजेरी. दादर परिसरातून सकाळपासून पाऊस सुरू. कांदिवली, बोरिवली, मालाड, दहिसर आणि अंधेरी परिसरामध्ये जोरदार पाऊस कोसळला. मुंबईच्या चेंबूरमध्ये स्कूल बसवर झाड कोसळलं. एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला तर 11 वर्षीय विहान श्रीवास्तवचा मृत्यू. 4 मुलांवर उपचार सुरू. चेंबूरमधील 11 नंबर रोडवरती स्कूल बसवरती हे झाड कोसळलं. पश्चिम द्रुतगती महामार्गावरती वाहनांच्या मोठ्या रांगा. मुसळधार पावसामुळे वाहतूकही मंदावली. बोरिवली, कांदिवली, मालाड, गोरेगाव या परिसरामध्ये वाहतूक कोंडी निर्माण. नेरूळ रेल्वे स्टेशनवरील तांत्रिक बिघाडामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली. ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सेवा उशिरानं सुरू. ठाणे रेल्वे स्टेशनवरती प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी. कल्याण या ठिकाणच्या आडिवली, ढोकळी या भागामध्ये तासाभराच्या पावसानं नागरिकांच्या घरात पाणी. नालेसफाई झाली नाही असा आरोप करत नगरसेवक कुणाल पाटील महासभेमध्ये बरसले. तर अधिकाऱ्यांना कार्यालयामध्ये बसू देणार नाही, कुणाल पाटील यांचा हा इशारा. मुंबई आणि उपनगरामध्ये सकाळपासून मुसळधार पावसाची हजेरी. मरीन ड्राईव्ह या परिसरामध्ये देखील मुसळधार पाऊस. समुद्रामध्ये मोठ्या लाटा उसळत आहे. त्यामुळे पर्यटकांसाठी हे वातावरण आकर्षणाचं केंद्र. मुंबईमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. दुपारी 1 वाजता समुद्राला मोठी भरती. मुंबईच्या काही विशिष्ट भागांमध्ये अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची दाट शक्यता. दुपारी 1:10 4.22 मीटर उंचीची मोठी भरती येणार. रत्नागिरी जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट. 4 जुलैपर्यंत रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट. रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्राला उधाण. समुद्र किनाऱ्यांवर उंच लाटांचा तडाखा. मुसळधार पावसाचा हा अंदाज. रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस. पावसामुळे आता जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीमध्ये सातत्यानं वाढ होत असल्याचं चित्र. रोहा तालुक्यातील कुंडलिका नदी इशारा पातळीच्या उंबरठ्यावरती. कुंडलिका नदीची पाणी पातळी सध्या 22.70 मीटरवर. नालासोपारा या ठिकाणी वसईविरार महानगरपालिका रुग्णालयाकडे जाणारा मार्ग पाण्याखाली. साचलेल्या पाण्यातून रुग्ण आणि नातेवाईकांना मार्ग काढण्याची वेळ. साचलेल्या पाण्यातून वाहतूकही मंदावली तर तातडीने पाणी उपसून वाहतूक सुरळीत करावी अशी केली जाते मागणी. गोंदिया जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. ग्रामीण भागातील रस्त्यांना नाल्यांचं स्वरूप आलं. बीड जिल्ह्यामध्ये 24 तासात सरासरी 9.9 मिमी पावसाची नोंद झाली. यामध्ये पाटोदा तालुक्यात सर्वात जास्त 30.2 मिमी इतक्या पावसाची नोंद. परळी वैजनाथ या तालुक्यामध्ये 25.2 मिमी इतक्या पावसाची नोंद. मुरबाडमधल्या मुसळधार पावसामुळे माळशेज घाटातील धबधबे प्रवाहित. धबधबे प्रवाहित झाल्यानं पर्यटकांची धबधब्यांवरती गर्दी. घाटातील धबधब्यांवरती पर्यटक लुटतायत मनमुराद आनंद. छत्रपती संभाजीनगर या ठिकाणच्या वेरूळ लेणी परिसरामध्ये मुसळधार पाऊस झाला आणि यानंतर धबधबे प्रवाहित झाले. लेणी क्रमांक 5 आणि सीता न्हाणी या ठिकाणचे धबधबे प्रवाहित झाले. निसर्गाचं सौंदर्य त्यामुळे खुललं. वसई-विरार शहरामध्ये पावसाचा जोर वाढला. नालासोपारा या ठिकाणच्या तुळींज रस्त्याला नदीचं स्वरूप आलं. टाकीपाडा रोड, सोपार फाटा या ठिकाणी रस्ता संपूर्ण पाण्याखाली. चिपळूणच्या परशुराम घाटातील गॅबियन वॉलला धोका निर्माण झाला. पावसामुळे गॅबियन वॉलच्या फाउंडेशनची माती देखील वाहून गेली. पाया कमकुवत झाला. त्यामुळे गॅबियन वॉल कोसळण्याचा धोका निर्माण. सोलापूर जिल्ह्याच्या जीवनदायिनी उजनी धरणाची पाणी पातळी उणे 27.28%. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठ्यात मोठी घट. मांडोळ क्षेत्रामध्ये आतापर्यंत 75 मिमी इतक्या पावसाची झाली नोंद. धाराशिवच्या सीना कोळगाव या धरणाची पाणी पातळी -3.49%. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठ्यामध्ये मोठी घट झाली. आतापर्यंत सीना कोळगाव धरण क्षेत्रामध्ये एकूण पाऊस 165 मिमी झाल्याचं समोर आलं. वाशिम या ठिकाणच्या मंगरुळपीर बसस्थानक परिसरातील पाण्याची पाईपलाईन फुटली. पाणी टंचाईची समस्या असताना हजारो लिटर पाणी वाया गेलं. नगर परिषदेच्या कारभारावर नागरिकांकडून संतापही व्यक्त.
वाशिमच्या शिरपूर जैन परिसरामध्ये यंदा हळद लागवडीच्या क्षेत्रामध्ये 30% वाढ. 3 ते 4 हजार एकर क्षेत्रावरती हळदीची लागवड झाली. यवतमाळ खैरगावामध्ये कृषी विभागाची धडक कारवाई. 17,82,000 रुपयांचा अवैध मुदतबाह्य कीटकनाशक आणि रासायनिक खतांचा साठा देखील जप्त. यश शिवनवार हा विनापरवाना शेतकऱ्यांना साठा विकत असल्याचं आलं समोर. जूनमध्ये विदर्भामध्ये सरासरीच्या 39% कमी पाऊस, तर खरीपाच्या पेरण्या रखडल्या. शेतकरी चिंतेत. गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा या ठिकाणच्या पावसाची स्थिती ही अतिशय चिंताजनक.